नमस्कार. शीतल क्रिएशनमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सुंदर असं मोहिनी मंगळसूत्र किंवा पिकॉक मंगळसूत्र कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर ही नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी डिझाईन आज आपण ट्राय करणार आहोत. चला तर मग मोहिनी मंगळसूत्र कसं बनवायचं ते शिकूया. तर इथं सर्वात अगोदर 5 mm चे मोती घेतले आहेत. क्रीम कलरचे मोती आहेत हे. त्यानंतर 0 mm चे गोल्डन मनी आहेत मायक्रो पॉलिश केलेले. त्यानंतर अशा प्रकारचे मयूर कुंदन लागणार आहेत. तर त्यामधला एक ड्रॉप मधला आहे आणि 2 आहेत ते राऊंड शेपमधले आहेत. मंगळसूत्राची पोत, 0.3 mm ची रॅपिंग वायर, 20 गेजची तार मायक्रो पॉलिश केलेली आणि टूल्स घेतलेले आहेत. तर सर्वात अगोदर पेंडंट बनवण्यासाठी आपण इथं ड्रॉप शेपचा जो कुंदन आहे तो बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं वरच्या साईडला 0.3 mm ची तार जी आहे ती जॉईंट करून घेतली आहे. अशा पद्धतीने 1 ते 1.5 फूट इतकी वायर इथं आपण जॉईंट करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये एक 5 mm चा मोती आणि 0 mm चे गोल्डन मनी असं एक ओवून घ्यायचं आहे. आणि गोल्डन मनी वरच्या बाजूला तसंच ठेवून मोत्यामधून वायर ही खालच्या बाजूने पास करून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असाल. तर सेम हीच प्रोसेस फॉलो करून आपल्याला पूर्ण कुंदनच्या भोवती जी आहे ती डिझाईन बनवून घ्यायची आहे. तर याचा डिटेल जो व्हिडिओ आहे तो याच्या अगोदर सुद्धा आपण एक डिझाईन बनवलेली आहे त्याच्यामध्ये आहे. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तो तुम्ही व्हिडिओ जाऊन नक्की बघा. तर बघा अशा पद्धतीने एक मोती आणि एक 0 mm चा गोल्डन मनी टाकून जसं फ्लॉवर बनवतो तशी आपण डिझाईन ही रेडी करून घेतली. त्यानंतर कुंदनच्या बाजूने गोल्डन मन्यांची डिझाईन करायची आहे. त्यासाठी रॅपिंग वायरमध्ये गोल्डन मनी टाकून घ्यायचे आहेत. आणि बघा सुरुवातीचा जो मनी आहे त्याच्यामध्ये रॅपिंग वायर अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला जो पाहिजे तो शेप जो आहे तो इथं क्रिएट होतो आणि फिनिशिंगसुद्धा खूप व्यवस्थित येते. तर बघा अशा पद्धतीने पहिल्या मण्यामधून वायर जेव्हा आपण पास करतो तर अशा पद्धतीने आपल्याला जो आहे तो ड्रॉप शेपचा व्यवस्थित आकार जो आहे तो तयार झालेला आहे. आता तो खालचे जे मोती आहेत आणि कुंदन आहेत त्याच्या भोवती जे आहे ते 3 ते 4 ठिकाणी लॉक करून घ्यायचं आहे सर्व बाजूंनी. तर अशा पद्धतीने खालच्या बाजूने वरच्या बाजूला वायर काढून घ्यायची 2 मोत्यांच्या गॅपमधून आणि गोल्डन मन्यामधून ती वायर जी आहे ती खालच्या बाजूने अशा पद्धतीने ओढून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही प्रत्येक गॅपमध्ये सुद्धा ही जे आहे ते पॅकिंग करू शकता किंवा 3 ते 4 ठिकाणी रँडमली केले तरी सुद्धा चालते. आणि 2 मोत्यांच्या मधून वायर टाकताना कुंदनच्या होलमधून सुद्धा वायर ही पास झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे लॉकिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर वायर एका मोत्याभोवती गुंडाळून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची आहे आणि त्याचं टोक जे आहे ते प्रेस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही जे राऊंड शेपचे आपण कुंदन घेतले होते ते सुद्धा तयार करून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने पण इथं राऊंड जे कुंदन आहे त्याच्याभोवती मी इथं 4 mm च्या मोत्यांचा यूज केला आहे. तर तुम्ही 5 mm चे सुद्धा मोती इथं वापरून डिझाईन सेम बनवून घेऊ शकता. त्यानंतर बेस तारेवरती म्हणजेच 20 गेजची जी तार घेतली आहे आपण त्याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने जे आहे ते पेंडंट बनवलेले अटॅच करून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथं आपण वायर कट करून घेणार आहोत. तर अंदाजे बघा अशा पद्धतीने ठेवून बघत आहे मी. तर अंदाजे आपण इतकी वायर जी आहे ती कट करून घ्यायची आहे. मेजरमेंट करून तुम्ही इथं 3.5 ते 4 इंच इतकी वायर जी आहे ती घेऊ शकता. त्यानंतर अशा पद्धतीने थोडंसं आपण इथं बेंड करत आहोत मध्यभागी आणि तिथं आपण ड्रॉप शेपचा जो कुंदन आहे तो अटॅच करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला अगोदर रॅपिंग वायर लागणार आहे. तर रॅपिंग वायर जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे अगोदर पेंडंटला. अशा पद्धतीने कोणत्याही एका मोत्याभोवती वायर जी आहे ती 3 ते 4 वेळा
व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे, म्हणजे वायर जे आहे ते आपल्याला रॅपिंगसाठी वापरता येते. तर आता व्यवस्थित रॅपिंग वायर जी आहे ती अटॅच करून घेतली आहे. त्यानंतर बेस वायरवरती म्हणजेच 20 गेजच्या तारेवरती हा जो ड्रॉपशिपचा आपण कुंदन बनवून घेतलेला आहे तो जॉईंट करायचा आहे. तर इथं सिंपली बघा, आपण इथं सेंटरला अगोदर तो पॅक करून घेणार आहोत वायरवरती. तर हे जे रेडी फ्लॉवर आहेत ते पॅक करण्याची अजून एक पद्धत आहे दुसरी, ती म्हणजे बेस वायरवरती लूप बनवून घ्यायचा आहे आपल्याला अगोदर, म्हणजे ते फ्लॉवर हलत नाही. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ते तुम्ही इथं यूज करू शकता. तर जो वाट्यांचं जे मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये मी ती पद्धत दाखवलेली आहे आणि यामध्ये आपण अशी पद्धत वापरत आहोत. तर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित एका हाताने व्यवस्थित तारेवरती कुंदन जो आहे तो पकडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असा कुंदन आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर राऊंडचा जो फ्लॉवर आहे मोत्याचं बनवून घेतलेलं, तर ते फ्लॉवर आपण त्यानंतर दोन्ही साईडला अटॅच करून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर बघा, इथं आपण व्यवस्थित असं दोन्ही बाजूला फ्लॉवर जे आहे ते अटॅच करून घेणार आहोत टाईट असे. हे जे डिझाईन आहे मयूर मंगळसूत्राचे ते खूप ट्रेंडिंगला आहे सध्या, तर ते तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे ज्वेलरी. तुम्ही अशाच प्रकारचे वेगवेगळे मंगळसूत्रसुद्धा घरच्या घरी बनवू शकता. तसेच तुमच्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा क्रिएट करू शकता आणि खूप सुंदर दिसतं हे ट्रेडिशनल अशा लुकवरती. एकदम मराठमोळा लुक येतो. तर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपण पॅक करून घेणार आहोत. आणि घरच्या घरी अशा प्रकारची ज्वेलरी जी बनवून आहे तर आपण वेगवेगळ्या सणावारांसाठी किंवा वेगवेगळ्या घरातल्या आपल्या समारंभांसाठी यूज करू शकतो आणि स्वतःच्या हाताने बनवलेली ज्वेलरी ही घालायला तर एकदमच छान वाटते. तर व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. तर अशा पद्धतीने व्यवस्थित हलणार नाही अशा पद्धतीनेही जे फ्लॉवर आहेत ते आपल्याला तीनही अटॅच करून घ्यायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने तर फ्लॉवरला बेस वायर ही अटॅच करून झालेला आहे. त्यानंतर प्रत्येक वेळी आपल्याला ते जे टोक आहे कट केलेलं, तर ते कट केलेले टोक व्यवस्थित प्रेस करायचं आहे आतल्या बाजूने किंवा वरच्या बाजूने, जेणेकरून ते आपल्या कपड्यांना लागणार नाही किंवा आपल्या त्वचेला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो. तर त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही साईडला लूप बनवून घ्यायचे आहेत. 1 सेंटीमीटर इतकं अंतर सोडून एक्स्ट्राची तार कट करून घ्यायची आणि दोन्ही बाजूला लूप बनवून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल. अशा पद्धतीने मी इथं पक्कडचा वापर करत आहे. तुम्ही राऊंड नोज प्लायरने सुद्धा व्यवस्थित हे बनवू शकता. तर बघा, अशा पद्धतीने आपलं पेंडंट जे आहे ते रेडी झालेलं आहे. आणि आता इथं आपण सेंटरला जे ड्रॉपशिपचं कुंदन आहे तिथं एक लटकन बनवणार आहोत. तर त्यासाठी एक बॉल पिन कट करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये अशा प्रकारचा क्रिस्टल टाकून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर एक 0 mm चा मणी देखील त्यात ओवून घेतलेला आहे अशा पद्धतीने. आणि नंतर प्लायरने किंवा पकडने अशा पद्धतीने 2 ते 3 वेळा वायर गुंडाळून घेऊन ती कट करून घ्यायची आहे.
आणि आपला जो लॉरियल आहे तो तयार होतो. तर आता हा लॉरियल जो आहे तो आपल्याला पेंडंटला खालच्या बाजूने अटॅच करायचा आहे. त्यासाठी रॅपिंग वायर जी आहे ती थोडीशी कट करून घेतली आहे आणि खालच्या बाजूने अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे. तर इथं डायरेक्टसुद्धा आपण लॉरियल जो आहे तो अटॅच करून घेऊ शकतो, पण इथं आपण अगोदर लॉरियल बनवून घेतला आहे, नंतर तो अशा पद्धतीने इथं जॉईंट करून घेणार आहोत. तर याच्यामुळे आपल्या पेंडंटला अजून छान असा लुक येतो. तर बघा अशा पद्धतीने लटकन जो आहे तो अटॅच केला आहे आणि नंतर एक्स्ट्राची वायर जी आहे ती कट करून घ्यायची आहे. तर बघा इथं आपलं सुंदर असं पेंडंट आहे मोरपंखाचं, तर ते तयार झालं आहे. तर इथं तुम्हाला जशा प्रकारची पोत हवी आहे तशी मंगळसूत्राची पोत जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे. तर इथं फक्त आपल्याला ज्या जम्परिंग आहेत किंवा ज्या कड्या असतात त्या लूपसोबत अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूला. तर बघा अशा पद्धतीची सुंदर अशी ज्वेलरी तुम्ही सुद्धा घरी नक्की बनवून पहा. मंगळसूत्र कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिलीसोबत शेअरसुद्धा करा, जेणेकरून त्यांनासुद्धा अशा प्रकारची ज्वेलरी घरच्या घरी बनवून यूज करता येईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.